कालपासून राज्यभरातील सर्वच एसटी कामगार जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। काल राज्यभर एसटी कृती समितीकडनं संपाची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती सध्या राज्यभरातून पाहायला मिळत आहे। सध्या लालपरीची चाकं जी आहेत ती थांबलेली असल्याचं पाहायला मिळतोय। सध्या आपण मुंबईमधल्या मुंबई सेंट्रल बस एसटीच्या बस डेपोमध्ये आहोत आणि आपण इथे पाहू शकता की मोठ्या संख्येने एसटीचे बसेस जे आहेत ते थांबलेले आहेत। कर्मचारी एसटीचे कामावरती येत नाही। तर एसटी कर्मचारी कृती समितीची मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला देखील वेतनवाढ जी आहे वेतन श्रेणी जी आहे ती मिळाली पाहिजे आणि त्याचसोबतच एसटी मधील ज्या काही कर्मचाऱ्यांवरच्या जाचक अटी आहेत त्या देखील शिथिल करण्यात यावा। त्याचसोबत घरभत्ता वाढे असतील वेतन वाढीचा प्रस्ताव असेल या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती एसटी कृती समितीकडनं करण्यात आलेली आहे। या एसटी कृती समितीमध्ये जवळपास 14 ते 15 संघटनांचा समावेश आहे आणि या सर्वच संघटना एकत्रितरित्या मिळून हा संपूर्ण संपाला जी आहे ती कालपासून हाक दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या लालपरीची जी चाकं राज्यभरात रस्त्यावरती धावताना पाहायला मिळत होती ती आता कुठेतरी थांबली आहे। त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या वेळेस गावाकडे जाण्यासाठी लगबग असते आणि याच वेळेस एसटी कर्मचाऱ्यांकडनं केलेल्या संपामुळे प्रवाशांना कुठेतरी आपल्या गावी जाण्याकरता गंतव्यस्थानाकरता जाण्याकरता कुठेतरी त्रास होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी या संपामध्ये उतरलेत। त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप झालेला होता त्याच पद्धतीने हा संप देखील आता पुढे आलेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे काल मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर एसटी कर्मचारी कृती संघटनेची बैठक सुद्धा झाली, परंतु ती बैठक निष्फळ ठरली। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या सर्व एसटी कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय नक्की तोडगा निघतोय, हा संप आज दूर होणार का, म्हणजे संप मिटणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।